नमस्कार, मी सौरभ सरवणे. तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आता बोटावर मोजणे इतपत दिवस उरलेले आहेत आपल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी. खरं तर आता तुम्ही जो मागला 8-10 महिने अभ्यास केलेला आहे, 12 महिने अभ्यास केलेला आहे, त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे की ते 2 तास तुम्ही कसे सर्व्हाइव्ह करतात. ते 2 तास जर तुम्ही तुमचा बेस्ट देऊ शकलात, तुम्ही ज्या नॉर्मल परीक्षेमध्ये चुका करतात त्या टाळू शकलात, तर तुम्हाला 100% फायदा होईल असं मला वाटतंय मित्रांनो. माझ्या एक्सपिरियन्सवरनं हे सत्र मी तयार करतोय, त्याचा तुम्हाला 100% उपयोग होईल. विद्यार्थी बऱ्याच वेळा परीक्षा देतात, त्यानंतर जेव्हा आमच्यापर्यंत येतात तेव्हा अशा चुका लिटरली आम्ही या PPT-मध्ये ॲड करून ठेवत असतो की अरे ही पोराकडनं चूक झाली ना, ॲड करून ठेवा, पुढच्या पोराला हे सांगायला होईल आपल्याला. तर पुढच्याला ठेच मागचा सावधान ज्याला म्हणतो ते हे सत्र आहे. तर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. लेट स्टार्ट द क्लास. तर आपण राज्यसेवा पूर्वबद्दल बोलणार आहोत. या चुका जर तुम्ही परीक्षेमध्ये टाळल्यात तर तुमचा फायदा होईल. या तुमच्या स्कोरवरती परिणाम करतात बेसिकली. मग जर तुम्हाला इथून स्ट्रेसमधून इथून आनंदाकडे जायचं असेल तर या चुका तुम्ही टाळल्या पाहिजे असं मला वाटतं. सर्वात पहिल्यांदा परीक्षा हॉलमध्ये जाण्यापूर्वी मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो. दोस्तांनो, ही एक प्रोसेस आहे. भारतीय टीम ही विश्वचषक जिंकली. जेव्हा रोहितला विचारलं गेलं की बाबा रे, आत्ता तू IPL खेळून आलास आणि तुला खूप कमी वेळ भेटलेला रिकवर व्हायला आणि तू लगेच इकडे विश्वचषकासाठी तू बिझी झालास, कसं काय तू हे केलं? तर त्यानं दिलेलं उत्तर आहे की हे काही 2 महिन्यामध्ये झालेलं नाहीये, ह्याला 3 ते 4 वर्ष लागलेले आहेत. तर सेम मित्रांनो, ही एक प्रोसेस आहे. जर तुम्ही आधी केलेलं नसेल तर आत्ता करा. परीक्षेची जी वेळ आहे, तुम्हाला कळतंय की बाबा रे माझा पेपर 1 इतका वाजता, पेपर 2 इतका वाजता, लिटरली मग त्या 10 ते 1च्या वेळांमध्ये मी वॉशरूमला सुद्धा जाणार नाही, इतकी स्वतःला शिस्त लाव. त्या वेळेला डिस्टर्ब झालेला माइंडसेट हा तुम्हाला तुमची गडबड करू शकतो. काही विद्यार्थ्यांना तर इथवर पण प्रॉब्लेम आले की सर मागचा पेपर खूप जोराजोरात वाचत होता, त्यामुळं माझं कॉन्सन्ट्रेशन होत नव्हतं म्हणून माझे पेपर बुडालाय. तर त्या वेळेला तिथे कितीही आवाज होऊ देत, मला कॉन्सन्ट्रेशन माझं ठेवायचं आहे. तुम्ही डेप्युटी कलेक्टर, DYSP, PSI झाल्यानंतर तुमच्या बरोबर पण असंच होणार आहे. आजूबाजूला सगळा कांगावा असणार आहे आणि तुम्हाला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. सो त्याचं हे पहिलं पाऊल समजा. तर कांगाव्यामध्ये सुद्धा मला पेपर सॉल्व्ह करता आला पाहिजे, इतकी तुमची परिस्थिती पाहिजे. त्यावेळेला कदाचित पाऊस असेल, मी तिथे भिजून जाईल, थंडीत मला माझा पेपर सोडवता आला पाहिजे. त्यासाठीची प्रयत्न करा. अगदी तुम्ही जे बसून एकदम शांत वातावरणात पेपर सोडवतात ते वातावरणच नसणार आहे. तिथे खडा 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 आवाज होणार आहे, तुमच्या आजूबाजूला कोणीतरी येणार जाणार आहे. GSचा पेपर मी मान्य करतो की 2दा वाचून होतोय तुमचा, GSची टेन्शन घेऊच नका तुम्ही. पण त्यावेळेलाही तुमचा माइंडसेट खराब होता कामा नये, यासाठी तुम्हाला ही प्रॅक्टिस करायची आहे. समजतंय? काही लोकांना सवय असते दुपारी झोपायची. लक्षात घ्या, आपलं माइंडसेट पण त्यावेळेला ते काम करतं. आता जे बोटावरती मोजले इतपत दिवस आहेत, त्यात ही स्वतःला शिस्त लावा की 10 ते 1 मी स्वतःला शिस्त लावेल की मला पाण्याची गरज नाही पडणार आहे. पाणी पिलं तर वॉशरूमला जायला होते, मग मी पाणी पण नाही पिणार आहे. मग त्या वेळात माझा घसा कोरडा पडला तरी काय हरकत नाहीये. ओके, इथे सेम वेळ 3 ते 5 साठीचा किंवा 3 ते 6 साठीचा हा सुद्धा सेम वेळ मी माझ्यासाठी ठेवणार आहे. CSAT बऱ्याच लोकांना आता बाय हात का खेळले असं वाटतंय, पण जर पेपर टफ आला तर काय याचा विचार करा. त्या वेळेला इथं जर तुम्ही म्हणतात मला 80 पैकी 40 प्रश्न सोडवायचे, 40 तरी सुटतील का याचा विचार करा. जर पेपर तो GMAT लेवलचा असला तर मग काय. तर मित्रांनो, भरोशावरती बसू नका की पेपर इझीच येईल आणि मला 33 मार्क तर आरामात पडून जातील, काय मेरे बाय हात का खेले. इट्स नॉट लाईक दॅट. केलेलं नसेल, पुढली जी काही दिवस तुमच्या हातात उरलेले आहेत त्या वेळांमध्ये हा पेपर सोडवा. इथे सुद्धा पेपर सोडवण्याची सवय लावा. ही बिफोर द एक्झामिनेशन हे केलं पाहिजे असं मला सक्तीनं वाटतं. तर आता एक्झाम हॉलमध्ये करण्याची गोष्ट सर्वात पहिल्यांदा OMR कडे लक्ष देणे. OMR अगदी व्यवस्थित भरली गेलीच पाहिजे, यात चूक होता कामा नये. ही ऍक्च्युअल MPSCची OMR आहे बघा. इथे तुम्हाला नेम ऑफ द एक्झामिनेशन टाकावी लागते, जसं ते तुमच्या हॉल तिकीटवरती येतं की आता मग मी माझी एक्झामिनेशन कोणती आहे, स्टेट सर्व्हिसेस प्रिलिम्स, तिचं वर्ष, तिथं तुम्हाला ते टाकायचं आहे. हा आन्सर शीटचा नंबर सगळ्यात शेवटी टाका, कारण हे मंडळी लय गडबड करत असतात पेपर वाटताना. आता मागच्या वेळेला एका हॉलमध्ये ABCD त्यांचं चुकलं, म्हणजे काहीतरी या मंडळींना तो हॉल असा होता, त्यांना असे पेपर वाटायचे होते, पण त्यांनी गडबड करून
असे पेपर वाटले, म्हणजे आहे का सगळं उलट. नंतर परत 5 मिनिटांनी बदलायला लावलं सगळं. मग परिणाम काय झाला, हे सगळं इथलं चेंज झालं. तर मानसिकतेवरती परिणाम होतो आपला, की अरे यांचं काय चाललेलं आहे, माझं काय चाललेलं आहे, इथं सगळी गडबड आहे. त्याच्यामुळे हा नंबर जो आहे आन्सर शीटचा तो तुम्ही जरा नंतर टाका, ठीक आहे. त्याच्यानंतर इथला परत एकदा जो तुम्ही क्वेश्चन किती अटेम्प्ट केले ते शेवटी टाका, अगदी निघत असताना. त्याच्यानंतर तुम्हाला इथे क्वेश्चन बुकलेट नंबर कोणता टाकलेला आहे तो पण जरा नंतर टाका. इथली ही जी माहिती आहे 1, 2 ही माहिती जरा आधी भरा, ठीक आहे. तिथं तुम्हाला जर आन्सर शीट नंबर आधीच प्रोव्हाइड केला गेलेला असेल, तिथे दिलेला असेल, तो तुम्ही तिथे तो टाकून द्या, ठीक आहे. सर हे एकदम बेसिक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट OMR ची घ्यायची काळजी. आपला एक विद्यार्थी होता, परीक्षेमध्ये ही अशा प्रकारची बाकं असतात. हा बसायला बाक असतो आणि इथे हा पेपर ठेवायला बाक असतो. या आपल्या गड्याने काय केलं माहिती का, तो जी OMR आहे ती इथं आणि त्याच्यावरती पाण्याची बाटली ठेवली आणि पिता पिता त्याला कळलंच नाही, ती बाटली लीक होती त्याची, पाणी पिऊन झालं, थोडं पाणी खाली असेलच, तर या बाटलीमधनं लीक होऊन ते पाणी इथं आणि OMR वरती झाला कार्यक्रम. ही OMR ला कोणताही प्रॉब्लेम झाला तर त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही असतात, हे लक्षात घ्या. काही महानग असतात ते जाताना ठीक आहे प्रॉब्लेम झाला आणि एखादा माझा गोल काळा करताना चुकला, तर समजा आता 11 नंबरचा प्रश्न आहे, मी गोल काळा करताना चुकलो, मी जाताना ना सोबत ब्लेड नेतो, असा मूर्खपणा करू नका. तिथं पकडले जाल, जाऊ दे 1 मार्क गेला काय हरकत नाही, तिथं पकडले जाल तर अजून अवघड होईल. किंवा मग ही OMR जर तुमच्या चुकीच्या वागल्यामुळे टिअर झाली, फाटली, तर ती चेकच होणार नाही. त्यामुळे तिची काळजी घ्या. ते सगळं काही आहे तुमचं, तुम्ही जो 10-12 महिने अभ्यास केलाय, तुमचं हे सगळं रिप्रेझेंटेशन आहे जे MPSC ला जाणार आहे. त्याच्यामुळे ह्याची सगळ्यात जास्त काळजी घ्या. ह्याची गडबड होता कामा नये. ह्याच्यावरती तुम्ही तिथे जात असताना बाबा रे ह्याची काळजी कशी काय घेतली पाहिजे, ह्याचा आजपासूनचा डेमो तुमच्या अभ्यासामध्ये सुरू झाला पाहिजे. एक अजून महत्वाचं, परीक्षेला जात असताना कृपया एक नम्र विनंती, तुम्हाला हात जोडतो, तुमचे मोबाईल फोनले महागाचे असतात. ऑफकोर्स महागाचे नसतील जरी तरी प्रत्येकाला स्वतःच्या मोबाईल फोनवरती प्रेम असतं, तर दुसऱ्याच्या हाताला नको लागायला. त्या दिवशी जर घराच्या जवळ केंद्र असेल तर मोबाईल फोन नेऊच नका, कारण तुम्ही अशा प्रकारे परीक्षा केंद्रात बसतात आणि तुमच्या ज्या सगळ्या बॅगा बुगा असतात त्या सगळ्या बाहेर ठेवल्या जात असतात, समजतंय. आता तुमचं अर्ध मन, अरे माझा फोन कोण नेला तर नाही ना, तिथं लाता मारून गेले, माझ्या फोनवरती तर कोणाचा पाय पडला नाही ना, किंवा मी तर पैसे ठेवले होते, असं तर काही नाही झालेलं ना. त्या दिवशी गपचूप ATM मधनं पैसे काढा, जायला यायला रिक्षाला जेवढं लागतं ते तेवढे खिशात ठेवा आणि गपचूप तुम्ही तिथं पेपरला जा. तो फोन तुमच्या घरी आल्यावरती तरी बघितला ना, काही फरक पडणार नाहीये. तुम्ही अजून युक्रेन किंवा रशियाचे राष्ट्राध्यक्ष नाही आहात की तुम्ही जर फोन उचलला नाही तर तिकडे सीमेवरती युद्ध चाललंय, त्याच्यावरती काहीतरी परिणाम होईल. त्यामुळे बाबांनो हात जोडतो, ही गोष्ट फॉलो करा. तिथं तुमचे फोन खूप जास्त महागाचे असतात. बरेच लोक म्हणतील की सर आम्ही तर गुगल पे फोन पेने पैसे भरतो. बाळा ATM मध्ये जाण, कॅश काढून आण, किंवा समोरच्याला एखाद्याला ट्रान्सफर कर पैसे, 100-200 रुपये स्वतः काढून घे, ठीक आहे. गडबड करू नका तिथं. तो दिवस आपल्या आयुष्याचा आता सगळ्यात महत्वाचा दिवस आहे. ह्या दिवशी फेल व्हाल, तुम कहीं मुंह दिखाने के लायक नहीं रहोगे. ओके, की आता 1 साल 10 महिने अभ्यास केला आणि तुम्ही 2 तासात तिथं घाण करून याल तर मग कोणीच नाही विचारणार आहे तुम्हाला, लक्षात घ्या. तुम्ही स्वतःलाच नाही तोंड दाखवू शकणार आहे मग. त्यामुळं हा दिवस आपल्याला महत्वाचा आहे. त्या दिवशी एकही चूक होता कामा नये. मी तर इथपर्यंत म्हणतो की त्या दिवशी पेपरला जात असताना कोणाबरोबर हमरी तुमरी करू नका, भांडणं करू नका. तुमच्या माइंडसेटवरती इम्पॅक्ट होतो. एखाद्यानं 2 गाल पडीत मारलं तर खाऊन घ्या, चेहरा लक्षात ठेवा, आल्यावरती त्याचा कार्यक्रम लावू, पण तेव्हा नाही, शांत राहायचंय मला. आमचा एक असाच गडी होता. तर हे बघा, हे सगळे मागल्या 14 वर्षात मी विद्यार्थ्यांचे आणलेले अनुभव आहेत जे तुमच्या पुढे मांडतोय. आता मुंबईला पेपर होता या गड्याचा आणि काय पुण्याचे सेंटर फुल झाले म्हणून मुंबईला गेला बोंबलत. आता तिथं कसं फास्ट लोकल आणि स्लो लोकल नावाचा प्रकार असतो आणि त्याच्यानुसार तिथं स्थानकं असतात. ती लोकल तिथं थांबते किंवा नाही थांबत. आता ह्याला परीक्षेला वेळ झाला तर गाड्याला आगेला फास्ट लोकल पकडून, आणि ती लोकल काय त्या स्टेशनवरती थांबताना दिसली नाही, स्लो होत होती. गाड्याने मारली उडी, दोघी गुडघे घासून घेतले आणि तसा पेपरला जाऊन बसला. तर या चुका करू नका. ह्या बेसिक चुका आहेत ज्या तिथं तुमच्या होऊ शकतात, त्या तुमच्या मानसिकतेवरती परिणाम करू शकतात. मी म्हणजे इथे 2-3 याला टाकलंच आहे की बाबांनो परीक्षा केंद्रामध्ये तुम्ही लोक काय करा, वेळेवरती पोहोचा म्हणून सुद्धा याबद्दल, ठीक आहे. तर ते तिथं जाणून घ्या, रेकी करून घ्या. तुमचा जर 21 ला पेपर आहे तर तुम्ही 20 तारखेला आधी रेकी करून घ्या की मी जिथं राहतोय तिथून माझं केंद्र किती दूर आहे. आता
मागे नीटच्या पेपरला एक प्रॉब्लेम झालेला होता, तुम्हाला माहिती असेल की नीटच्या पेपरला आपल्या महाराष्ट्रातलाच इश्यू आहे, ते सेंटरच घोळ होतं, गुगल वरती ते सेंटर चुकीचं दाखवत होतं. हे पोरं गेले तिथं तोंड उचलून आणि तिथं ते सेंटरच नाही, सगळी बोंबाबोंब. समजतंय काय काय इश्यू होऊ शकतात, जे इश्यू होऊ शकतात आपल्याला माहिती आहे आणि आपलं की आपल्या बरोबर बाबा रे काहीतरी चुकीचंच घडत असतं, त्यावेळेला आपण निगा राखायची, एक दिवस आधी रेकी करून घ्यायची, बाबा रे इथं माझा नंबर आहे ना. आणि ते लोक पण हुशार असतात, आदल्या दिवशी नंबर टाकून ठेवतात, सगळं काही करून ठेवतात आदल्या दिवशी, तुम्हाला तिथे जाऊन बघू सुद्धा तुम्ही शकाल. साधारणतः 20 तारखेला तुमचं सगळं संपलं की एक 4-5 वाजता जाऊन रेकी करून घ्यायची की किती वेळ लागतो ऍक्च्युअल घड्याळामध्ये कॅल्क्युलेशन करून. त्या घड्याळावरनं आठवलं बाबांनो, ज्यांच्याकडे डिजिटल वॉच असेल ते डिजिटल वॉच बदला. डिजिटल वॉच परीक्षा केंद्रामध्ये चालणार नाही, ते तुम्हाला बाहेर काढून ठेवावे लागतील. ठीक आहे, डिजिटल वॉच चालणार नाहीये, नॉर्मल अॅनालॉग वॉच जे ते तुम्हाला घेऊन यावे लागतील, त्याची बंदोबस्त करून ठेवा. आणि एक अजून महत्वाचं, असा हात जोडून नम्र विनंती करतो, तिथं परीक्षा केंद्रात वेलफेअर कल्याणकारी राज्याची संकल्पना राबवायला जाऊ नका. आपली एक विद्यार्थिनी आहे, तिनं कंबाईनच्या पेपरला समोरच्याला असं घड्याळ तिथं ठेवून दिलं, तिला कळलंच नाही 45 मिनिटं कधी संपले, गेला पेपर. पास झालो, आपण लोकांचं कल्याण करूया, देशाचं कल्याण करूया, पण त्यासाठी आधी पास व्हा. आजूबाजूला कोण मित्र मैत्रीण बसलेले असेल ती तिचं पाहून घेईल. त्याचं परीक्षा केंद्रात येताना वॉच आणायची एवढं माहिती नसेल तर ते अधिकारी होण्याच्या लायकीचेच नाहीये, अशांना तुम्ही मदत करू नका. समजतंय, आपण 12-14 महिने मेहनत केलेली आहे इथे, आपण आपलं डेडिकेशन देतोय, आपलं आयुष्य आहे. या गोष्टी वाटताना जितक्या बेसिक वाटतात तितक्याच या गोष्टी खतरनाक आहेत. याच्यातली एकही चूक तुमच्या रिझल्टवरती परिणाम टाकू शकते. सो काळजी घ्या या गोष्टीची, ठीक आहे. आणि हे एवढं सगळं पोटतिडकीनं सांगतोय मित्रांनो, ते तुमच्या चांगल्यासाठी सांगतोय. या गोष्टींना नीट लक्षात घ्या. पुढे जाऊया. आता गोल काळे करण्याची व्यवस्थित पद्धत आहे, ही पद्धत नीट बघा. जे लोक पहिल्यांदा पेपर देत होते त्यांच्यासाठी ही पद्धत खूप जास्त महत्वाची. गोल अशा प्रकारे काळे करायचे आहेत. हे असे गोल काळे कराल तर तुम्ही निगेटिव्ह मध्ये जाल. कळतंय, तुम्ही निगेटिव्ह मध्ये जाल. 2 गोल काळे करायचे नाहीयेत, निगेटिव्ह मध्ये जाल. हाऊ टू हँडल निगेटिव्ह हा पण एक महत्वाचा प्रकार आहे. इथं मार्का आणि कट ऑफ जो आहे तो 25.25 ने हा कट ऑफ जो आहे तो व्हॅरी करतो. त्यामुळं प्रिलिम्सला नीट लक्षात घ्या की गडबड होता कामा नये. ठीक आहे, OMR वरती 2-2 गोल काळे करू नका. एकापेक्षा जास्त गोल काळे होणार नाही याची काळजी घ्या. आणि तुमचा एक गोल जर चुकीचा झालेला आहे तर लक्षात घ्या, समजा की इथं माझा हा एक गोल चुकीचाच काळा झालेला आहे, तुम्ही दुसरा काळा केल्यानंतर तुमचे मार्क वाचत नाही, गेलात जो आता संपले, जाऊ दे, इट्स ओके, काही फरक नाही पडत आहे. काहीतरी मेजर प्रॉब्लेम झाला असता, OMR फाटली असते, त्याच्यापेक्षा एक गोल काळा झाला असं समजा आणि पुढे जाऊ. त्यावेळेला स्वतःला समजू आपण की ठीक आहे, मोठ्या प्रॉब्लेमपेक्षा छोटा प्रॉब्लेम झाला. समजतंय, चला पुढं. रीड इन्स्ट्रक्शन व्हेरी केअरफुली. मागच्या वर्षीचा MPSCचा पेपर या इन्स्ट्रक्शन नीट वाचून घ्या आणि तिथं गेल्यावरती पण वाचा की काही गडबड व्हायला नको. कुठले पेपर काय काय दिलेले आहेत, काय काय त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, नीट बघा. ते MPSCनं दिलेलं तुम्हाला लेटर आहे. आतापर्यंत MPSC तुमच्याशी काहीच बोललेली नव्हती. हॉल तिकीट दिलं, बोलवलंय ना आता, मग एवढं सगळं तुम्हाला वाचायला देतीये की बाबा वाच हे आधी, तुला पुढे काय असणार आहे ते नीट वाचा. त्यासाठीच तुम्हाला आधी अर्धा तास बोलवलेलं असतं. व्यवस्थित ते वाचा. समजतंय, नीट वाचा. काही काहींची हालत पण अशी असते, ते वरती ना ह्याच्यावरती इथं सील असतं, ते तिथं अजून ते सील फोडून बघतील काय चाललेलं आहे मध्ये, हे की नाही. एखादा पेपर माझा सुटतं का नाही ते बघवत करू नका, गडबड करू नका. एखाद्यानं पकडलं बिकडलं तुम्हाला तर अवघड व्हायचं. ठीक आहे, नेक्स्ट पुढे जाऊया. हा पॉईंट मी तुम्हाला सांगितलेलं होतं की परीक्षा केंद्रात वेळेवरती जा. आपला एक विद्यार्थी आहे, GS पेपरलाच भारी गेला, गडी CSATच्या पेपरला जाऊन बसला आणि तिथं काहीतरी हे खाते खा आला, पोहोचला आणि ते केंद्रातच घेईना त्याला. मध्ये वेळ सांगितलेली होती, तू 10 मिनिटं लेट चल निघ घरी. आणि तिथं बाप दाखवण्याचा श्राद्ध घाल प्रकार आहे. स्पष्ट सांगतो, वेळेवरती या आणि वेळेवरती बाहेर निघा. तुम्ही वेळेवरती नसाल तर तुम्हाला डायरेक्ट बाहेर काढून ठेवते. 2 कॉन्स्टेबल बाहेर बसलेले असतात. तुम्ही हमरी तुमरी करायला लागले की अजूनच कार्यक्रम होतो. त्यामुळं मित्रांनो, तेवढ्या गोष्टीची काळजी घ्या. परीक्षा केंद्रात वेळेवरती जा. बाहेर निघाल्यानंतर तुम्हाला वाटेल ते खायचं ते खा. आता याच्यात अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो. परीक्षा केंद्रात जात असताना व्यवस्थित कूल कॅब करून जा, व्यवस्थित ओला उबर करून जा, निवांत AC मध्ये. येताना भले चालत या, कोणी विचारणार नाही तुम्हाला. जाताना तुमचा माइंडसेट मॅटर करतोय. येताना घरी तुम्ही 2 तास लेट आलात तरी तुम्हाला कोण काय बोलणार नाही. तो जातानाचा माइंडसेट मॅटर करणार आहे. समजतंय, जाताना शांत पद्धतीत तिथे मी पोहोचतोय. तिथं पोहोचल्यानंतर सुद्धा दिसला मित्र, ए भावड्या कसा आहे, नाही तर तुम्हाला काय त्या भावड्याशी घेणं देणं नाही पडलेलं. पास झालं की तो भावड्या तुम्हाला खांद्यावरती घेईल, तेव्हा आपण गुलाल उधळू. आता त्या भावड्याचं तुमचं काही घेणं देणं नाहीये. समजलं, शांततेत राहा. कोणीही ओळखीचा भेटू दे, शांततेत राहा. तुमचा माइंडसेट तो तिथं बिघडला नाही पाहिजे. या सगळ्या गोष्टींची काळजी तिथं घ्या.
स्पेशली जे एक्झामिनर तिथे येत असतात त्यांच्याशी डोकं लावू नका. त्यांनी एखाद्यानं तुम्हाला जर रडारवरती पकडलं आणि परीक्षेत त्रास दिला तर तुमचा कार्यक्रम लागल. बेटर परीक्षा केंद्रात वेळेवरती जा, तिथल्या लोकांशी व्यवस्थित बोला, गडबड करू नका, हमरी तुमरी कोणाशी करू नका, ते तुम्हाला होऊ शकते. ठीक आहे, आपण पास झालो ना मित्रांनो की दुश्मनी करू आपण लोकांशी, पण तोवर होत नाही ना, गपचूप शांत राहा. ठीक आहे. हा, नेक्स्ट, तुम्ही जो तुमचा आता हे मी ज्या वेळेला पेपर द्यायचो ते तुम्ही बघू शकता, माझं नाव आहे तिथे. तुम्हाला असं हॉल तिकीट येत असतं, तर तिथं तुम्हाला सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात. तुमचा नोंदणी क्रमांक याव ट्याव ट्याव ट्याव, इथे तुमचं सगळं आधीच ऑलरेडी येत असतंय. ते सगळं व्यवस्थित आहे का नाही चेक करा. परीक्षा केंद्र चेक करा, जो जिल्हा दिलेला आहे ते परीक्षेचं ठिकाण दिलेलं आहे ते चेक करा, त्याची रेकी करा व्यवस्थित. हे इथेच आहे ना बाबा. जसं उदाहरणार्थ नाशिकला 2 सेंटर आहेत, सिडकोमध्ये नाशिकला 2 सेंटर आहेत. एक लोकनेते व्यंकटराव हिरे विद्यालय आणि दुसरं आहे कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालय. हिरेवरनं गडबड होती. पण मजेची बाब ही आहे की ते दोघं जवळजवळ सेंटर आहेत, म्हणजे 1-1.5 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती आहेत ते. आता हे नावांमधली गडबड इथं तर ठीक आहे सॉल्व्ह होईल, पण तिथं गेल्यावरती सॉल्व्ह नाही होणार ना, आणि त्याच्यात माइंडसेट खराब होईल आपला. सो ते नाही होऊ द्यायचं, ते नीट बघून घ्यायचं. त्या गुगल मॅपवरती भरोसा ठेवू नका, तो इथल्या इथं सुद्धा गोल गोल फिरवतो. ठीक आहे, त्यामुळे त्याच्यावरती भरोसा ठेवू नका. तिथं जाऊन स्वतः बघा तो काय म्हणतोय, गुगल मॅपच लावून जा, पण ते बरोबर आहे का नाही ते तिथं जाऊन रेकी करून चेक करा. ठीक आहे, पुढे जाऊया. नेक्स्ट, जाताना 2 हॉल तिकीट सोबत न्यायचेत. लक्षात ठेवा, एखादा खराब झाला दुसरा वापरायला होईल, तिथं लागणार तर तसा एकच आहे. 2 हॉल तिकीट सोबत कॅरी करा. एखादा मिसप्लेस झाला, काही प्रॉब्लेम झाला तर दुसरा सोबत असावा, त्याची ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट तुमच्याकडे असावी. नेक्स्ट, आता आय ऑलरेडी टोल्ड यू की किमान 1.5 तास आधी तिथं जा. त्यांनी बोलवलेलं नाही तरी तुम्ही तिथं जाऊन बसा. काही कारण नाही. आई वडील नातेवाईक यांना सोबत घेऊन जाऊ नका. माइंडसेट खराब होत असेल तर ते तिथं जाऊन तुम्हाला 10 प्रश्न विचारत असतील, मधल्या वेळामध्ये कसा गेला पेपर रे, किती सोडवले, मग ते बघते आता पोराने एवढे सोडवले तर त्याच्या मम्मी पप्पांना असं बिलकुल सोबत येऊ नका. एकटे जा, एकटे या. त्यावेळेला तुमचं डोकं खराब करणार नाही, म्हणजे त्यावेळेला आई वडिलांना सोबत जरी घेऊन जाणार, घरीच इन्स्ट्रक्शन द्या, त्यावेळेला असाचा पेपर असणार आहे, मला शांत राहू द्या. ठीक आहे, मधल्या वेळात पण डबा काही खाणार असाल तर ते लिमिटेड खा, झोपीला असं खाऊ नका, भात सोबत नेऊ नका. तिथं चपाती भाजी थोडीशी खाल्ली, जाऊन पेपरला बसले, एवढं फक्त तुमचं असलं पाहिजे. ठीक आहे, जास्तीचं काही कॅरी स्वतःबरोबर करू नका. नेक्स्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, ओरिजिनल झेरॉक्स सोबत ठेवा. यांच्यातलं काहीतरी एक आणि त्याची झेरॉक्स, अशा 2 गोष्टी सोबत ठेवा. जे नाव तुमचं हॉल तिकीटवरती आहे त्याचंच ते असावं, नाहीतर नाव काहीतरी वेगळं दुसरंच काहीतरी घेऊन जाल. स्पेशली मॅरिड विद्यार्थिनींच्या बाबतीमध्ये हा प्रॉब्लेम होतो, तर ते करता कामा नाही. नेक्स्ट, काळ्या शाईचा बॉल पॉइंट पेन लागतो, तर हा पेन आहे तो. त्याचं नाव नीट लिहून घ्या, सेलो लिक्विड फ्लो बॉल पेन. तो आज घ्या, लगेच व्हिडिओ पाहिला ना, आज घ्या. काही महाभाग काय करतात, आता मजेची बाब तुम्हाला मी सांगतो. समजा तुम्ही हा पेन घेतला ना, की हा घेतल्यानंतर त्याच्यावरची जी नीप आहे ती काढावी लागते आणि पहिल्यांदा वापरावा लागतो. तर जेव्हा तुम्ही पहिल्यांदा गोल काळा करतात ना, तो कमी काळा होतोय. तुम्ही जेव्हा त्याला फ्रिक्वेंटली यूज कराल ना, तो अधिक काळा होईल. त्यामुळं जे तुम्ही 2 पेन आज माझं सांगितल्यानंतर ऐकायला घेतलेले त्यांच्यावरती रेघोट्या ओढा, त्यांची जरा शाई संपवा आणि त्यांना जरा स्मूथ करून घ्या. समजलं? म्हणजे तिथे जाऊन ना पटकन गोल काळा होईल आणि व्यवस्थित काळा होईल, गडबड होणार नाही. तिथे OMR सुद्धा टिअर होणार नाही, फाटणार नाही. ह्याची जबाबदारी तुमची आहे. हे करा. तिथं जाऊन डायरेक्ट गेल्यानंतर सरप्राईज होऊ नका, अरे हे तर काहीतरी वेगळंच दिसतंय. उघडलं, मी त्याची नीप अशी काढून बघितली, पांढऱ्या कलरची अशी वरती नीप असते या पेनच्या, त्याशी काढल्यानंतर मग नंतर तुम्हाला गिरवायचं असतं, तर त्याच्यात गडबड तुमची होणार नाही. याची तुम्ही लोकांनी काळजी घ्या. अजून महत्वाचं ते म्हणजे काळ्या शाईचा बॉल पॉइंट पेन सांगितलेला आहे त्यांनी. उगाचच तिथं हवा करायला दुसऱ्या कलरचे पेन घेऊन जाऊ नका, हाकलून देतील ती लोक. ठीक आहे, नेक्स्ट पुढे जाऊया. आता मी शिकवत असताना काही SOP तिथे दिलेली आहे की ती फॉलो करायला पाहिजे तुम्ही. म्हणजे तुम्ही जर प्रश्न वाचतात आहेत तर बेसिकली तुम्ही हॉलमध्ये गेल्यानंतर ना तुमच्या डोक्याच्या समोर खूप सारे प्रश्न असतात. अरे पेपर असा आला, अरे पेपर तसा आला. तुम्ही जर 12-14 महिने व्यवस्थित अभ्यास केलेला असेल, 12-14 सोडा, तुम्ही 7-10 महिने व्यवस्थित अभ्यास केला, प्रामाणिकपणे अभ्यास केला ना मित्रांनो, जर तुम्हाला पेपर हार्ड जात असेल तर आता जगात जेवढे लोक पेपर देतात तेवढं सगळ्यांना हार्ड जातो, हे लक्षात घ्या.
त्यामुळं तुमच्या माइंडसेटवरती इम्पॅक्ट पडू देऊ नका की वाचलं काहीतरी वेगळं आणि आलं काहीतरी वेगळं. इट्स ओके, मला आलेलं आहे ना, बाकी सगळ्यांना पण आलेलं आहे. त्यावेळेला SOP फॉलो करा. SOP म्हणजे काय, प्रश्न आलेला आहे, चूक बरोबर, लगेच इथे लिहून घ्यायचं की मला खाली चूक सापडवायचे. मग आता त्याचे पहिला, हा दुसरा, मला आता हा पण चूक दिसतोय, हा पण चूक दिसतोय, म्हणजे आता मग माझे ऑप्शन ABCD मी इलिमिनेशन करेल. इलिमिनेशनवरती त्यावेळेला भर द्या. आता इथे पेपरवरती अशा सगळं कामं करायला अलाउड आहे का, तर स्पष्ट सांगतो नाही अलाउड. पण मग आता तिथं करून घ्यायचं. कोणी ओरडलं तर रिक्वेस्ट करायची की सॉरी सर झालंय, माफ करा मला, आणि पुढे जायचं. लई तिथं डोकं लावत बसायचं नाही. आमचे सर तर म्हणाले होते होतंय असं सगळंच्या सगळं यावून ठेव, काही नाही. तिथं सर येणारच नाही त्यांच्याशी बोलायला, हो की नाही. त्यामुळं ते जबाबदारीने तिथं करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही परीक्षा केंद्रावरती पोहोचले आणि काहीतरी इश्यू झाला की हे गहाळ आहे, ते गहाळ आहे, ते गहाळ आहे, फोनाफानी करू नका. तिथं केंद्र प्रमुख असतात, त्यांना जा आणि शांत भाषेत रिक्वेस्ट करा की सर मी नम्र विनंती करतो, मी आईवडिलांना फोन करतो, ते घेऊन येतील, तोवर मला आत्ता परीक्षेला बसू द्या. मी खात्रीनं सांगतो की जर समजा तुमच्या हातामध्ये ह्या वेळामध्ये ही गोष्ट पडली नाही तर माझा पुढचा पेपर मी देणारच नाही. सो तुम्हालाच प्रॉब्लेम येणार नाही आहे, पण मी नम्र विनंती करतो मला बसू द्या तिथं म्हणून. जर प्रॉब्लेम झाला तर नम्रतेच्या भावनेने त्यांच्याशी बोला. माझा हा कलेक्टर आहे, तो माझा DYSP, हा PS आहे, तिथं कोण कोणाला विचारत नाही. एकदम स्पष्ट सांगतो, कारण त्यांना त्यांची नोकरी प्यारी असते. तुम्ही रिक्वेस्ट कराल तर ॲटलिस्ट ते ऐकतील तरी. हमरी तुमरी कराल आणि ओळखी दाखवाल, ते तुम्हाला लात मारून हाकलून देतील, म्हणतील त्याला घेऊन ये मग बघू. आणि त्याला पण माहिती असतं याच्यात जाण्यात उपयोग नाही आहे, आयोगाचं काम आहे, त्या तुमच्यावरती पण पडल आणि त्याच्यावरती पण पडल. त्याच्यामुळे अशा वेळेला कोण मदतीला येणार नाही आहे. हमरी तुमरी करू नका आणि ओळखी त्याहून दाखवू नका, ठीक आहे. नेक्स्ट, सक्सेस मंत्रा, कृपया याला फॉलो करा. आज तुम्ही माझा व्हिडिओ ऐकतात आहेत. आय मस्ट बिगिन रिव्हिजन, आय मस्ट बिगिन रिव्हिजन, आय मस्ट बिगिन रिव्हिजन, आय मस्ट बिगिन रिव्हिजन. आता फक्त रिव्हिजनच करायचे, नवीन काहीच वाचू नका. ते 3 इडियट्स मधला एक तो कार्यकर्ता बघा, पेपरच्या आदल्या दिवशी ह्याच्या रूमच्या आत काहीतरी टाक, त्याच्या रूमच्या आत काहीतरी टाक, असल्यांच्या नादाला लागू नका. ते तसले अवघड असतात. तेच तुम्हाला परीक्षेचे 3-4 दिवस आधी सांगतात की मी ह्या नोट्स वाचल्या, ह्याचं हे करंट अफेअर्सचं मासिक वाचलं, ह्याचं हे केलं, त्याचं ते केलं. त्याला म्हणतो केलं ना, गोळ घाल तिकडं, रिझल्ट आल्यावरती बघू. आत्ता मी माझी रिव्हिजन करणार. कोणी काही सांगू दे, तुम्ही तुमच्या रिव्हिजनवरती आता शेवटचे जे दिवस उरलेले आहेत त्याच्यावरती फोकस असू द्या. ओके, तुम्हा सगळ्यांना फिजिक्सवालाकडनं, मी सौरभ सोनवणे माझ्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊन छान पेपर द्या. त्या सेम डेला आम्ही तुमच्या सगळ्यांसाठी एक महत्त्वाची गोष्ट करणार आहोत, ते म्हणजे की आम्ही तुमच्या सगळ्यांसाठी पेपरचं डिस्कशन घेऊन येणार आहोत, ठीक आहे. सो त्याच दिवशी तुम्हाला आन्सर की सुद्धा भेटून जाणार आहे, चिंता नसावी. सो काळजी करा आणि व्यवस्थित मस्त अभ्यास करा, छान जेवण करा उरलेल्या दिवसांमध्ये. लाईट जेवण असलं पाहिजे ज्याच्यानं माझी तब्येत खराब होणार नाही, याच्याकडे पण लक्ष द्या. कुठं गवताबिवतामध्ये घुसू नका. काही कामं करायला काही चावलं बिवलं तर अजून उपद्व्याप व्हायचा. तब्येतीची काळजी घ्या. शेवटचे काही दिवस उरलेले आहेत त्यामध्ये तुम्हा सर्वांना परत एकदा माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.